श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता लवकरच पितृपक्ष हा सुरू होत आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे. पितृपक्षात दानाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला 100 पटीने पुण्यफळ मिळते असे म्हणतात. तसेच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती लाभते. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे म्हणतात. तर आता या पितृपक्षाच्या श्राद्ध करण्यासाठी कोणत्या तारखा आहेत याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकता किंवा लिहून घेतले तरी पण चालेल. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टींचे दान करायचे आहे. तसेच घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कुणालाही द्यायच्या नाही. तर कोणत्या वस्तू देऊ नये व कोणत्या वस्तूंचे दान करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. जे आपल्याकडे आहे त्यातील काही भाग ज्याच्याकडे काही नाही त्याला देणे यालाच आपल्या संस्कृतीमध्ये सत्कर्मी दान असे म्हणतात. आपल्या कमाईतील काही भाग हा समाजाचे ऋण परत करण्यासाठी व्यतीत करण्याची वृत्ती असणे व निर्माण होणे किंबहुना त्याची जाण असणे हे आजच्या युगात महत्त्वाचे आहे. दानामुळे किती लाभ होतो वगैरे चर्चा होत असते व ती होत राहील, पण त्यातील एक सूत्र अचल आहे ते म्हणजे दान केल्याने मानसिक समाधान नक्कीच लाभते. धर्मशास्त्रानुसार दान केले की ती वस्तू आपल्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. क्रिया प्रतिक्रिया निरंतर सुरू होते. त्यामुळे जे जेवढे देतो त्याच्या कित्येक पटीने अधिक परत मिळते. दानासाठी पैसेच हवे असेही नाही. सेवा ही सुद्धा दानातच येते. सेवा रुग्णांची करा किंवा गोरगरिबांची करा, नाहीतर देवाची करा, त्याचे फळ हे एकच आहे. आता आपण कोणत्या वस्तू दान करू शकतो. आता या पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे. काळे तीळ हे पितरांना समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही वस्तू दान करा, पण त्यासोबत आपण जर काळे तीळ दान केले तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो व पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. श्राद्धाच्या वेळी काळ्या तिळाचे दान करावे असे मानले जाते की जर तुम्ही पितृपक्षात इतर काही दान करू शकत नसाल तर तुम्ही काळे तीळ हे अवश्य दान करावे. त्यानंतरची वस्तू म्हणजे गूळ. पितृपक्षात गुळाचे दान केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, घरात सुख शांती नांदते. असे मानले जाते की गुळाचे दान केल्याने घरातील संकटेही दूर होतात. तसेच आपलं दारिद्र्य देखील दूर होतं. मग अगदी अर्धा किलो किंवा 1 किलो गूळ जरी तुम्ही दान केला तरी पण चालेल. अगदी काही व्यक्ती या घेण्यासाठी तयार नसतात. मग अशा वेळी काय करावे, तर अशा वेळी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन या वस्तू ठेवल्या तरी पण चालेल. मग अशा वस्तू कोणी ना कोणी तेथून घेऊन जात असतं किंवा ज्या ठिकाणी अन्नदान चालू आहे किंवा कोणताही जेवणाचा कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी जरी तुम्ही गूळ दान केला तरी पण चालेल. तरी पण आपल्या पितरांना शांतीही नक्कीच मिळेल व तुमच्या घरातील देखील दुःख, दारिद्र्य, संकटे हे दूर होतील. पितृपक्षात अन्नदान करणे ही श्रेष्ठ मानले जाते. असे म्हणतात की सर्वश्रेष्ठ दानामध्ये अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षात अन्नदान करायचे असेल तर गहू आणि तांदूळ दान करणे खूप शुभ मानले जाते. एखाद्या व्यक्तीला खरंच त्या गोष्टीची गरज आहे अशा व्यक्तीला जर आपण अन्नदान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते. आणि ज्या व्यक्तीकडे सर्व काही आहे आणि तिला त्या गोष्टीची गरज देखील नाही अशा व्यक्तीला आपण ती वस्तू दान केली तर त्या व्यक्तीला त्याची किंमत देखील राहत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला खरंच त्या गोष्टीची गरज आहे अशाच व्यक्तींना आपण अन्नदान असेल किंवा दुसरं कोणतंही दान असेल तर ते दान करा. मग अन्नदान करायचं असेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये करू शकता. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे अन्नदान करू शकता. अगदी तुम्ही 100 रुपयाचं करू शकता, 500 रुपये दान करू शकता. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही अन्नदान किंवा पैसे स्वरूपामध्ये देखील देणगी देऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणतंही दान करा, फक्त ते मनापासून आणि श्रद्धेने करा.
पितृपक्षादरम्यान तुम्ही चांदीच्या वस्तूंचे देखील दान करू शकता. चांदीच्या वस्तू दान केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. यासोबतच त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतात. मिठामुळे जेवणाची चव वाढते. तसेच पितृपक्षात मीठ दान करण्याला खास महत्त्व आहे. ज्या देवांच्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे किंवा कुठेही अन्नदानाचा कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी आपण मीठ दान हे करू शकता. आपल्या हिंदू धर्मात गायीला माता मानले गेले आहे. गायीची पूजा केल्याने सर्व अडथळे आपोआप संपतात. पितृपक्षात गायीच्या तुपाचे दान करणेही फलदायी मानले जाते. श्राद्धाच्या वेळी गायीचे तूप एका पात्रात घालून दान करणे परिवारासाठी शुभ आणि मंगलकारी असते. मग अगदी तुम्ही ब्राह्मणांना जरी तूप दान केले तरी पण चालेल. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला शक्य असेल तेवढे तूप तुम्ही दान करू शकता. तसेच गाय दान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे. सर्व दानात गाय दान करणे सर्वश्रेष्ठ आहे. परंतु श्राद्ध पक्षात गाय दान केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि ऐश्वर हे आपल्याला प्राप्त होत असते. तसेच भूमी दान करणे याला देखील खूप महत्त्व आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल तर गरीब व्यक्तीस भूमिदान करू शकता. यामुळे संततीचा लाभ होतो. पण आपल्याच्याने भूमिदान करणे शक्य नाही. त्यामुळे अगदी तुम्ही मातीची भांडी दान केली तरी पण चालेल. मग मातीची पंती असेल किंवा मातीची दुसरी कोणतीही भांडी असेल तर या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही मातीची भांडी जरूर दान करावी. त्याचे देखील फळ हे तुम्हाला कित्येक पटीने मिळत असते. सोने दान केल्याने कलह नाश होतो. तसेच वस्त्रदान हे देखील खूप महत्त्वाचे आहे. धोतर दुपट्टासहित 2 वस्त्र दान करण्याचे महत्त्व आहे. कपडे नवे आणि स्वच्छ असावेत. आपल्याला कुणालाही वस्त्र दान करायचे असेल तर आपण नवीन वस्त्र घेऊन मगच ते दान करावे. आपण वापरलेले वस्त्र चुकूनही दान करायचे नाही. किंवा फाटलेले कपडे असतील तर असे देखील कपडे आपण दान करायचे नाही. असे फाटलेले कपडे जर दान केले तर आपल्याला त्याचे परिणाम देखील तसेच मिळतात व आपल्याला देखील दुःख दारिद्र्य हे भोगावं लागतं. त्यामुळे नवीनच वस्त्र हे तुम्ही दान करू शकता. किंवा अगदी तुम्ही ब्लँकेट असेल घोंगडी असेल तर ते देखील दान केलं तरी पण चालेल. कारण की आता थंडीचे दिवस देखील थोड्या दिवसांनी सुरू होणार आहे. त्यामुळे शक्यतो दान करताना जे पण गोरगरीब आहे रस्त्यावरती जे काही कुटुंब असतात तर अशा व्यक्तींना जरूर दान करावे. यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो व आपल्या मनाला देखील एक समाधान मिळत असते. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्या वस्तू दान करू नये तर आपण अन्नदान करणारच आहोत. पण आपण चुकूनही शिळे अन्न हे कुणालाही दान करायचे नाही. तसेच अन्नही सात्विकच असावं. शुद्धच अन्न आपल्याला दान करायचं आहे. त्या अन्नामध्ये मांसाहार हा चुकूनही नसावा. नाहीतर आपण उलट पापाचे भागीदार होत असतो. तसेच पितृपक्षाच्या काळात अनेक जण भांडी दान करतात. पण लक्षात ठेवा की लोखंडी भांडी दान करू नये. लोखंडाचे भांडे दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज होऊ शकतात आणि तुमच्यावर पितृदोषाचा आरोप होऊ शकतो. त्यामुळे फक्त स्टीलची भांडी दान करावी किंवा अगदी तुम्ही मातीची भांडी देखील दान करू शकता. पितृपक्षात तेल दान करू नये. पितृपक्षात तेल दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात. विशेषतः मोहरीचे तेल हे चुकूनही दान करायचे नाही. पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने काळ्या रंगाचे कपडे कोणालाही दान करू नये. पितृपक्षामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे व्यक्तीला दान करावे. पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने आपले पूर्वज देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.